यूट्यूबवर व्हिडिओ बघता बघता सहज स्क्रोल करता करता बरेचसे रील मध्ये असं दिसलं की नाही का दाखवतात आहे की उडीद वडे तेलात कसे सोडायचे. त्यासाठी पहिले उलथन्यावर टाका, मग ते सोडा, किंवा वाटीवर मागे थापा आणि मग ते तेलामध्ये सोडा. मला काय वाटलं एवढी साधी गोष्ट कॉम्प्लिकेटेड का करतात ते. तो मला वाटलं की माझा हा वे दाखवावं, खूप इझी आहे असं, बाकी एवढं मेस करायची पण काही गरज नाही आहे. साधा आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्ही हे तेल ना एकदम मोठ्या फ्लेमवर थोडंसं कडक तापून घ्या आणि वडे टाकताना ते बारीक फ्लेम करा. आणि एखाद्या वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तो आपला पाण्यामध्ये थोडासा ओला करायचा आहे. आणि हे जसं मी पीठ घेते आहे तसं हातात पीठ घेऊन हा जो 4 बोटावर ते पीठ ठेवून अंगठ्यानीमध्ये त्याचा गोल करायचा आहे व्यवस्थित. आणि तो इझिली तुम्ही सोडू शकता. तो बरोबर तेलामध्ये सटकून जातो आपण पाणी लावल्या असल्यामुळं. आणि फर्स्ट टाईमच पाणी लावायचं, दुसऱ्यांदा तुम्हाला गरजही नाही लागणार, कारण की ऑलरेडी ते उडीद वड्याचं पीठ काय असं स्टिकी नसतं की ते हाताला चिटकून बसणार आहे. बरोबर 4 बोटावर हे ठेवायचे आणि अंगठ्याने होल करून तेलामध्ये अलगद सोडून द्यायचं आहे. बस एवढं इझी आहे. त्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड व्हिडिओ बघितले मी, म्हणजे दिसतातच आहेत ते स्क्रोल केले की बाबा उलथन्यावर टाका, मग वाटीवर थापा, एवढे सगळे भांडे भरवा. आणि परत त्याचं शेपसाठी पण तुम्ही बघा, मी परत नेक्स्ट टाईम पाणी पण लावत नाही हाताला. फक्त इझी वे आहे, हाताला फर्स्ट टाईम पाणी लावून घ्यायचं आहे, नंतर 4 बोटावर आपलं ते थोडंसं पीठ घेऊन अंगठ्याने होल करून मस्त तेलामध्ये सोडून द्यायचे. बस आपले छानपैकी उडीद वडे होऊन जाते. आणि थोडंसं त्याचं फ्राय झाल्यानंतर आपण खाली उलथन्याने किंवा नाही का आपलं झाऱ्या आहे त्याच्याने थोडंसं त्याचा काढू शकतो की खाली चिटकलेत किंवा नाही आहे म्हणून. मग असं परतायचं आहे आणि मस्त छानपैकी तळून आपण सर्व करायचं. एवढं इझी आहे. होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल होईल. थँक्यू.